तर फायनली मित्रांनो आपली वारी सुरू झालेली आहे आणि वारी जरा बरीच पाठी आहे. मी थोडा पुढं आलो आहे कारण खूप आवाज येतो पाठीमागून. त्यात आपण हायवेला आहे तर मग गाड्यांचा पण आवाज वगैरे खूप कॅप्चर होतो, त्यामुळे माझा आवाज नीट येत नाही. सो फायनली देवाच्या आशीर्वादाने मी सुद्धा पहिल्यांदा वारीला निघालेलो आहे. आता बघू कसे जातात आपले 20-21 दिवस. आपली जी पालखी आहे त्याचं नाव चैतन्य महाराज सोहळा पालखी आहे. ते पण एक खूप मोठे कीर्तनकार होते. पालखी आपली जरा मागे थांबली होती थोड्या वेळासाठी, कारण कसं आहे बाय रोड येताना काही हॉटेल येतात आधीमध्ये. तर काही हॉटेल मालक जे असतात ते स्वखुशीने काही ना काही जसं त्यांना जमेल तसं आपल्या वारकऱ्यांना काही जण असे पाण्या बॉटल वगैरे देतात, कारण कधी कधी खूप ऊन असतं. आज तर ऊन नाही, तर असे काही जण पाणी देतात, काही जण नाश्ता वगैरे पण देतात. जसं त्यांना जमन ते त्यांच्या स्वखुशीने काही ना काही देत असतात. आता आपण इथं एका विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराजवळ थांबलेलो आहे. इथे पाठीमागे इथे मंदिर तुम्ही बघू शकता आणि आपली पालखी जवळजवळ येतच आहे. ही बघा आपली पालखी इथे पोचली आहे. सो आता थोड्या वेळचा इथं एक हॉल्ट होईल. बघू आता किती वेळ थांबतात इथे. आता आपले सगळे वारकरी या मंदिराकडे आपली पालखी घेऊन निघालेत. सो थोड्या वेळ इथं हॉल्ट होईल आणि सर्व मंदिराचे दर्शन वगैरे घेतील. गावातले काही लोक आहेत जे पालखीचे दर्शन वगैरे घेतील. सो फायनली आता आम्ही इथून निघालो आहे. मीटिंग आपली संपली आहे. हे मीटिंग याच्याबद्दल होती की पुढचे 19 दिवस कसे मॅनेजमेंट त्यांनी केलं आहे. सगळं जेवणाची सोयपासून ते सगळं वॉशरूम आंघोळ वगैरे सगळं याबद्दलच सांगत होते मीटिंगमध्ये. आता आपण इथून डायरेक्ट राजुरीला जाऊन थांबणार आहे आणि आजची जेवणाची सोय वगैरे सगळे तिथेच आहे. 500-600 लोकांच्या जेवणाची सोय आज राजुरीमध्ये केलेली आहे. सो आता आपण डायरेक्ट राजुरीलाच भेटूया. वारीची एक गोष्ट खास आहे की इथे कोणी कोणाला नावाने हात वगैरे मारत नाही. सगळे एकमेकांना माऊलीच बोलतात, कारण सगळ्यांना माऊलीच्या रूपानेच बघतात स्वतःला. म्हणजे असं एक गोष्ट अजून आहे की इथं वयस्कर असू किंवा कोणी छोटा मुलगा असू, असं वयात पण असं भेदभाव वगैरे काय करत नाही. तू छोटा आहे मी मोठा आहे. इथं मोठे पण छोट्यांच्या पाया पडतात आणि छोटे पण मोठ्यांच्या पाया पडतात. तर असं सगळं आहे. फायनली आपण राजुरीला पोचलो आहे आणि आजचे आपले स्टे आणि जेवणाची सोय पण इथंच आहे. इथं बघू शकता इथे जेवणाचं वगैरे काम चालू आहे आणि झोपायचं पण येतंच. प्लस इथे पण जागा आहे या बाजूला झोपायला वगैरे आपल्याला. सो आज रात्रीचा स्टे आपला इथंच आहे. तर आपण डायरेक्ट आता उद्या सकाळी भेटूया.